पुणे मुंबई एक्सप्रेसवे आणि एक्सप्रेसवेवर गाडी चालवत असताना दोन गाड्यांच्या मधील अंतर हे थोडंसं जास्त असलं पाहिजे. आपल्या स्पीडवरती डिपेंड करा की किती अंतर ठेवलं पाहिजे. आता या ठिकाणी पाहू शकता ठीकठाक अंतर आहे आणि समोर गाड्या जवळजवळ चालत आहेत, म्हणजे जास्त स्पीड देखील घेऊ शकत नाहीत. पण एका भावाला पाठीमागून एवढी घाई झाली, तो अप्पर डिप्पर देत होता, पहिलं दुरून देत होता, पण तोपर्यंत काय आपल्याला त्याच्याशी काही हे नव्हतं. पण त्यानं माझ्या गाडीच्या मागं आला आणि माझ्या गाडीच्या मागे येऊन विनाकारण अप्पर डिप्पर द्यायला लागला. आता अप्पर डिप्पर द्यायला लागला तर ते जे LED लाईट आहेत नवीन आलेले i20 आणि वेनोला, तर ते दोन्ही गाड्यांच्या हायबीमला एवढ्या डोळ्यावरती लागतात ना. आता इथं पाहू शकता की ते हायबीम अप्पर डिप्पर देतोय, साईड मागतोय तो. मी भले ओव्हरटेकिंग लेनमध्ये, पण सर्व गाड्या स्लो आहेत तिथं आणि त्याच्यामुळं सर्व गाड्या या लेनमध्ये व्यवस्थित चालत होत्या. पण मी त्यांना जागा देण्यासाठी थोडंसं साईडला घेतली गाडी. या ठिकाणी मी त्यांना साईड देण्यासाठी साईडला गाडी घेतली, पण मी साईड एका गोष्टीसाठी नव्हतं देत. तर ही गोष्ट सर्वांनीच केली पाहिजे. आता हा माणूस इथून तिथून लोकांना त्रास देत होता, पण कोणीही त्याचा विरोध केला नाही किंवा त्याला कोणीही पाठीमागून सर्वांनीच त्याला अप्पर डिप्पर जर मारले असते तर तो गपचिप आणि आरामात निघून गेला असता. पण समोर आता पाहू शकता तुम्ही, आता मी त्याला अप्पर डिप्पर देणार. आता पाठीमागं मी समोर घेतला, समोर गाडी चालते, आता मी अप्पर डिप्पर द्यायला चालू केलं होतं त्याला. पण तो माणूस मला एकट्यालाच त्रास नव्हता देत, सर्वांनाच तिथं त्रास देत चालला होता तो. आणि हे चुकीचं. कुठंतरी काय होतं, कधी कधी आपलं ड्रायव्हिंगवरचं लक्ष विचलित होतं अशा लाईट्समुळं आणि अपघात आपल्याकडून होऊ शकतो. आता इथं पहा समोर किती अप्पर डिप्पर करतोय तो माणूस. अक्षरशः समोरच्या माणसांना गाडी चालवणं देखील पॉसिबल होत नव्हतं, एवढा अप्पर डिप्पर मारत होता. आणि त्याच्यातून परत पुन्हा जे पांढरे कलरचे लाईट आहेत बघा, ते आफ्टर मार्केट आहेत, हे काही कंपनी फिटेड नाही आहेत. पाहू शकता तुम्ही किती पांढऱ्या लाईट आहेत त्याच्या समोरच्या, आणि हे कोणीही लक्ष देत नाही आहे. आता अशा ठिकाणी कोर्टाचे आदेश आहे की या लाईटवरती बंदी आली पाहिजे, या लाईटवरती फाईन पडला पाहिजे. पण आपलं जे डिपार्टमेंट आहे, वाहतूक डिपार्टमेंट, त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आहे. परिवहन मंत्री काय करतायत माहिती नाही आहे, ते देखील आदेश देत नाही आहेत. तर या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आज एक माझ्यासोबत कस्टमर होते म्हणून, पण या माणसाला मी जागेवरती हँडब्रेक ओढून जागेवरती गाडी उभा केली असती जर माझ्यासोबत कस्टमर नसते तर. आणि ह्या गोष्टी होऊ शकतात आणि होतील देखील भविष्यात. तर याच्यावरती परिवहन खात्यानं लक्ष देण्याची गरज आहे. लोक परेशान पहिलंच आहेत आणि त्याच्यात हे असे महाडोकं आहेत जे इतरांना परेशान करत असतात कंटिन्यू. तर या गोष्टींचंही लक्ष ठेवलं पाहिजे, या गोष्टींकडेही लक्ष दिलं पाहिजे. तर मी देखील त्या माणसाला परेशान केलं आणि जर तिथं काही बोलला असता तर विनाकारण त्याचं आणि माझं भांडण झालं असतं. तर हे कायदे थोडंसं स्ट्रिक्ट करा, थोडंसं जरा. काही लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही आहे, त्याच्यामुळे हे लोक असे वागतात. तर आता आपल्या इथं काय झालं माहिती आहे का, जे कायदे पायदळी तुडवतात त्यांना फाईन नाही आहे, पण जे कायदे हातात घेतात त्या लोकांना फाईन केलं जातं आपल्या देशामध्ये. तर हे देखील कुठंतरी थांबलं पाहिजे. अशा लोकांना अद्दल घडली पाहिजे. विनाकारण त्रास देत होता तो माणूस आणि एकाला नाही आहे, त्यानं हजारो लोकांना त्या दिवशी त्रास दिला असेल. जेवढ्या गाड्या त्याच्या समोर येत होत्या तेवढ्या गाड्यांना तो अप्पर डिप्पर मारत होता. आता याच्याकडे पळणारी गाडी होती म्हणून की काय माहिती, पण असं कधीही करू नका शक्यतो.